सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी राजकारण नेहमीच झालेलं आहे. काय रेल्वे प्रवासात कुल्हडणी चहा पिणं आरोग्यदायक चालायचं. बिबळ्या बिबळ्या पण रोजचाच. आबा ते पुस्तक कुठे ठेवलं त्याविषयी मी. अरे कर्मा, हे काय मिळालं. एकतर्फी प्रेमातून युवतीवर ऍसिड हल्ला. हे काय माणूस का सैतान हा. फक्त 19 वर्षाची युवती. कोणते कोण? 19 वर्षाची 19 वर्षाची युवती म्हणजे नाव तिचं साधना राव. एकतर्फी प्रेमातून युवतीवर ऍसिड हल्ला केला म्हणजे तिच्या तोंडावर ऍसिड फेकलं. काय तर तिच्यावर प्रेम होतं म्हणे. आबा हल्ली हे असले एकतर्फी विकृत प्रेमवीर वाढत चालले तर सगळीकडे. अरे कारण कायदा मवाळ आहे शेखर. अरब कंट्रीज मध्ये असतात ना तसे कायदे तर इथे असले ना सगळं थांबेल. करेक्ट. हात छाटून टाकायचे मग भोगा आयुष्यभर. मला एक सांगा, जिच्यावरती इतकं मनापासून प्रेम करता तुम्ही तिच्या तोंडावर असे ऍसिड बिसिड टाकायची बुद्धी होतेच कशी? कारण संस्कार नाहीत ना. संस्काराचा तुटवडा आहे. काय प्रेम म्हणजे आकर्षण आणि वासना हे दोनच मुद्दे विचारात घेतले जातात. याला कारण पाश्चात्य संस्कृती. हो अगदी बरोबर. अहो आपल्या संस्कृतीमध्ये साहित्यामध्ये प्रेमाची जी इतकी रूपं दाखवलेत ती यांच्यापर्यंत पोचलेलीच नाहीये. अरे ज्याला संस्कृतीच माहिती नाही त्याला प्रेमाचं एक रूप त्याग देखील असतं हे कसं कळणार कोणाला? अरे हे प्रेमवीर ऍसिड फेकतायत ते. हो हे प्रकरण खूप वाढलंय. मध्यंतरी ना निकिताच्या मागे एक मुलगा लागला होता. कधी? अहो हा तुम्हाला माहित नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियाला होतात. मग काय तिने मिटवलं परस्पर ते प्रकरण. बरोबर. आबा प्रत्येक मुलीने जर असं धाडस दाखवलं ना तर अनेक प्रकरणं आधीच निकालात निघतील. खरं मी नेहमी म्हणतो की आजच्या या बदलत्या युगातल्या संस्कृतीमध्ये जर मुलींनी स्वतः आबा उशीर होतोय बरं तू संध्याकाळी लवकर आहे. पुढचं सांगतो तुला. मला काय बरं आबा मी हे पुस्तक घेऊन जातोय ते गवसला द्यायचं. निकिता, ए निकिता चल बाळा उशीर होतोय निघालो आम्ही. बाबा ते बाळ तिकडे खातंय. कुठे? ए निकिता आरामात खा, मागून आम्ही निघतो. बाय. नाही रे येऊ दे तिला. मुली अगं ते पूर्ण खाऊन तरी घे. अशी काय किती खातेस? काय तुझं पोटभर खाऊन झालं तिला खाऊ देत नाही. कुरिअर. एक मिनिट कोणीतरी आलंय. कोण आहे? कुणाचं आहे? टिपरे. इथे भरपूर टिपरे आहे. कुणाचं आहे? मिस निकिता केअर ऑफ शेखर टिपरे. फ्रॉम USA. नाही हो लोकलच आहे. लोकल? पेन्शनकडे जरा हे दिलं ते गॅसचे पैसे. चल लवकर. थँक्यू. तुझं आहे ना? हो. बघू. माझं आहे ना? कोणाचं पत्र आहे? माझं आहे. निकिताच. तुला काय मॅनर्स आहे? तिचं पत्र आहे तिला वाचू दे ना. तुम्ही त्याला नाही का सांगतो त्याला. बरं हे डब्यात हा मत जरा. अगं नाही आज लंच आहे ते मीटिंग आहे. प्रिया निकिता तू. ओ गॉड काय झालं? अगं कुणीतरी समीर आहे. मग कोण आहे? मला वाटतं हे त्याच मुलाचं पत्र आहे.
कोणाचं म्हणजे तुझ्या मागे लागला होता तो का? हो बहुतेक. वाच वाच वाच. प्रिय निकिता, पत्र पाठवलं म्हणून प्रिय निकिता, पत्र पाठवलं म्हणून प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला फक्त एकदा तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची इच्छा आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. सोबत माझा मोबाईल नंबर देत आहे, निदान फोन तरी कर. अँड वन मोर थिंग, डोंट गेट अँग्री वेटिंग फॉर युअर कॉल. समीर. माझा मोबाईल नंबर 34182466. याच्यात तर आता याला सुरुवात अरे नाही. शिर्या, अहो शिर्या, अहो शिर्या, आता याच्यावर चर्चा नको. संध्याकाळी बघू. हो बरोबर आहे. हे बघा उगाच वादविवाद नको. हा चल चल निघायचं. थांबा जरा. चल चल चल, उशीर होतोय. अहो, बॅग घ्या ना हा, जरा. चल निघ लवकर चल. मी पण निघते. बाय. चल लवकर. अरे सांभाळून जा. पोलिसांना फोन करतो. नको शिर्या, माझी स्लीव शिर्या प्लीज, इस्त्री जाते सगळी. असं लहान मुलीसारखा हात धरून का? अरे शिर्या, अरे बरं झालं काम रे तुझ्याकडे. संध्याकाळी भेट ना जरा, सोसायटीचं काम आहे. घाईत आहेस ना तू आता? हो अरे बोल बोल. मी काय म्हणतो, अरे शिर्या, अरे उशीर होतो आपल्याला. चल आता लवकर. चल ना. बाबा मी नंतर येईन, तुम्ही पुढे व्हा. आणि मी येतो रिक्षाने. हिला सांभाळून घेऊन जा. शिर्या, अरे मला वाटलं वैतागशील तू, म्हणून म्हटलं संध्याकाळी सांगतो. बरं कामाचं बोलतो. आधी माझं काम ऐक. म्हणजे तुझंही काम आहे तर तेव्हाच थांबलाय मागातपासून. गाण्या, निकेताच्या मागे एक मुलगा लागलाय. कोण आहे तो? कोण आहे मला सांग ना तू. कुठे राहतो? एरियातला आहे? काय नडतोय तो? नडतोय फक्त तू बोल, नडतोय का? हे बघ शिर्या, त्याला फोडे ना, सरळ सरळ फोडेन मी त्याला. अरे ऐका रे, अजून तरी त्याने निकिताला त्रास दिलेला नाही. उलट एकदम निकितामुळेच पब्लिक कडून त्याला प्रसाद मिळाला. मग अजून काय? अरे आज त्याने घरी प्रेमपत्र पाठवलं. काय बोलतो? हे बघ शिर्या, तू काय टेन्शन घेऊ नको. माझे काका इन्स्पेक्टर आहेत, त्यांना सांगे आणि डायरेक्ट उचलतो त्याला. फटकेच देतो डायरेक्ट त्याला. बोल, फोन करू का आता? नाही नाही नको नको. आबा म्हणाले संध्याकाळी काय ते ठरवू. आबा, इथे नेमके फोन आले हो जेवणाच्या वेळेला. मी वाढलं, येता ना तुम्ही? हा गोळी घेत. अहो आबा, काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? निकिताची काळजी वाटते का? नाही, निकिताची काळजी करत नाही मी. निकिताचा विचार करत नाही, आजच्या तरुण पिढीचाच विचार करतोय. हो, ही काय पद्धत झाली का प्रेम करायची? हो ना, आणि प्रेम कसली करतात या वयामध्ये? नाही, प्रेम ह्या वयातच करतात ग. प्रेमात पडणं हा गुन्हा नाही, पण ते ज्या पद्धतीने व्यक्त होतं ना, ती पद्धत मला चुकीची वाटते. म्हणजे आमच्या काळी असंच होतं. आमच्या काळी कशाला, अगदी सत्ययुग आणि द्वापार युगापासून असंच होतं बरं का. तुला सांगतो बरं का श्यामला, तर अर्जुनाने सुभद्रेला पळवून नेलं याचं आपण कौतुक करतो, कारण अर्जुनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो. नाही, पण ते बरोबर आहे आबा. इथे आपल्याला माहितीच नाहीये ना की समोरचा माणूस कसा आहे, काहीच माहिती नाहीये. हे अगदी बरोबर. ते काय श्यामला, पृथ्वीराज चव्हाणने संयोगी त्याला पळवलं होतं, पण त्याआधी त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं पृथ्वीराज चव्हाण म्हणून. मी तेच म्हणतो की आजच्या मुलांनी स्वतःला आधी सिद्ध केलं पाहिजे. स्वतःला सिद्ध करा आधी. अरे आपल्या कर्तृत्वावर मुलींना वश करा, ते नाही. हो बरोबर आहे आबा. नाहीतर काय करतात, निराश होतात आणि आत्महत्या करतात, नाहीतर खून करतात. एकतर्फी प्रेम म्हणे. हो, त्याची भीती वाटते ना. अर्थात ह्या निकिताला पत्र पाठवणारा तशातला असेल असं वाटत नाही.
कशावरून आबा? त्यानं लिहिलेल्या पत्रावरून. काय श्यामला, माणसाचे संस्कार, त्याची विचारसरणी, त्याचा स्वभाव हे त्याच्या लिखाणातनं व्यक्त होतं. म्हणजे ज्या शब्दात त्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्या मुलांनी निकिताला, त्याच्यावरून तो प्रामाणिक असावा असं माझा समज झालेला आहे. असू दे बाई तसाच, उगाच आपल्या जीवाला घोर. नाही नाही, ते बघूया काय होते ते. तू 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 काळजी करू नका. हा सगळं होईल, नीट होईल, नीट होईल. हा? कमाल वाटते मला आजच्या पिढीची. डायरेक्ट घरी पत्र. अरे मला तसं काय वाटत नाही रे. अरे आजचा काळच बदललाय. आमच्या वेळी कसं मुलींची नुसतं बोलायचं म्हटलं ना तरी दात खिळी बसायची. म्हणून लग्नाशिवाय राहिलास तू. तसं नाही रे शेखर. अरे आजचा जमानाच बदललाय. सगळं कसं एकदम फॉरेन स्टाईल, हाय बाय. टीव्ही रे, टीव्हीने सगळी वाट लावलेली. तुला सांगतो ते कसले कसले चॅनल्स आले आहेत, 24 तास तेच दाखवत असतात. बघ सगळं बघत असतो. नाही बघत नाही मी. चॅनल बदलताना दिसतं ना ते सगळं. कळलं कळलं गवसराव, कळलं. बरं शेखर, पुढे काय करायचं ठरवलंय? कसलं? अरे त्या प्रेमवीराचं. आणि काय ठरवायचं त्याच्यात? सरळ पोलिसात नेऊन द्यायचा. नाही हे बघ शेखर, मला असं वाटतंय की तू त्या पोराला आधी भेटून घे. कशाला? अरे पण तो चांगल्या करता पण असू शकेल. हे बघ, तो प्रेमात पडलाय याचा अर्थ तो गुंडा आहे असं होत नाही रे. तुला सांगतो शेखर, 99% लोक प्रेमात पडतातच. आणि उरलेला 1% माझ्यासारखा त्यांची बाजू घेऊन भांडतात तुझ्यासारख्यांची. याचं काय ऐकू नकोस रे, मी सांगतो तसं कर. नाही शेखर, मी सांगतो ते बरोबर आहे. ऐकून काय उगाच तो पोलिसात जाण्याचा बिचाराचा. अरे गप्प बसा रे. हे बघ, मी आज संध्याकाळी आबांबरोबर चर्चा करणार आणि त्या चर्चेमधून जे ठरेल त्याप्रमाणे होईल. कळलं? ठीक आहे. हरकर हरकर. ब्रह्मानंदी टाळी लागली होती की काय? अहो कपाळाची टाळी. या या, बसा बसा. काय काय म्हणताय? काय म्हणणार, घरात बसून कंटाळाला म्हटलं चला. आणि 2 दिवस पावसामुळे बाहेर पडायचे वांदे लागले. हो ना, सकाळी वॉकला बाहेर पडतानाच पाऊस. म्हटलं चला आबांकडे जाऊ, त्यांना घेऊनच बाहेर पडू. आज नको, आज नको. का हो आबा, काय बरं वाटत नाही का? ते आज जरा वेगळं टेन्शन आहे. काय झालं आबा? अहो, परक्याची पोर घरात आहे. तिचा जरा घोर लागलाय जीवाला. कोण? निकिता? हो, तिचं काय? तुम्ही कुठे बोलू नका. तुम्हाला म्हणून सांगतो. एक मुलगा म्हणे निकिताच्या मागे लागला आहे. काय म्हणता? ने हळू, ओरडू नका. पण कोण? कोण तेच कळत नाहीये. आज तर त्याने चक्क पत्र पाठवलं. प्रेमपत्र? नाही ते काय प्रतिज्ञा पत्र पाठवेल. ते झालंच हो, पण पुढे काय? पुढे पुढे काय करायचं याची चिंता लागून राहिली आहे. आपण शोधून काढू त्याला. कसा? आपण सगळे मिळून निकितावर वाच ठेवूया. सगळे मिळून. सगळे मिळून म्हणजे वरातच की. हो, शिवाय तिची बदनामी होईल आणि सोसायटीवर चर्चा होईल ते वेगळंच. नाही, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. हा विषय खाजगी आणि नाजूक आहे. ह्या कानाचा त्या कानाला कळता कामा नये. आलं लक्षात? खालकर, तुम्ही जरा ह्यांच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही काळजीच करू नका आबा, ठेवतो लक्ष. हा शिर्या आला आता. आलास तू? हो, जाम थकायला झालाय. हो ना. सॉलिड भूक लागली. हो चल. हो आलेच. अरे चल, काहीतरी दे मला. अरे बाबा, ही निकिता आली नाही अजून. दिसली का कुठे? काय सांगतेस? हो रे. अगं गाड्या लेट आहेत, उशीर होईल तिला. चल. तुला कोणी सांगितलं? मी आलो ना, मला माहिती आहे ना. बर बर. हो. चल. अगं काळजी कशाला करतेस? चल. नाही नाही, काळजी नाही करत आहे, नुसतीच वाट बघतीये मी. तुझा हातपाय धुवून आलेच. लवकर आ. मला हा आली का ग? बाई, हा, आली म्हणजे येईल बरं का. हा अगं बाई, तुम्ही आलात? हो म्हणजे काय? तुम्ही दोघे एकत्रच आलात? हो. तो आधी आला निघून, मी जरा संथ आलो चालत. काय झालं? उभी आहेस? अहो, निकिता आलेली नाहीये ना, म्हणून मी वाट बघतीये. आबा पण काळजी करतात ते. अगं येईल ग, चल येईल ती. नाही, मला ठाऊक आहे येईल. मी वाट बघतेय तिची. श्यामल, फार वाजलेलं नाहीये. तो पाऊस दाटून आलाय म्हणून काळोख झालाय. चल चल चल, आज चल.
असं काय करते आता तू इथे उभा राहिली ती येणार नाही का लगेच? तसं नाही चल ना, चहा 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 दे ना. हो देते मी असं काय करता चल ना. तुम्ही हातपाय तर धुवा मला एकटीलाच काळजी वाटते की काय कुठे राहिली ही मुलगी तुम्ही का बघताय आता फोन तरी करा ना एखादा नंबर आहे का माझ्याकडे नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतेय अरे फोन कर ना. शिर्या शिर्या त्या डायरी मध्ये नंबर आहे. अरे जा. आठवी झाला एक नंबरचा तो. काय नंबर माहिती आहे कुणाला? अरे त्या डायरीत तो तिथे लिहिला ना तो. नाही त्या नाहीये एक मिनिट ती निकिताची डायरी कुठे आहे ती अगं तिथेच मागे लिहिलं ते होतं. मोबाईल नंबर होता मागे? निकिताचा तो आहे मागे का? मागे. लवकर कर ना इथे नाही लिहिलंय नंबर, कुठे लिहिलंय? बघते शोध काय झालं तुम्हाला आबा थांबा ती करते. बाबा असू दे असू दे. नाही इथे नाहीये ती तिने एका मागे ती रीता तिचा नंबर आहे किंवा ती देशपांडे देशपांडे काय नंबर काय सांगा अरे तो मागे लिहिला तो का? आबा तुम्हाला आठवतोय का नंबर आठवत नाही म्हणतात आता ते लागला का रे? दे बरं मला नाही ग थांब तो जरा. मला दे फोन. काय 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 कुठे नंबर कोणता फिरवतेस? अरे तो आहे ना इथे अरे लिहिलेला तो नाही लागत ना, मी पाहिलं ना आता. असं काय करतेस? त्याला करू दे ना असं काय. अहो उशीर होतो मुलीला तुम्हाला काही कळतंय की नाही श्याम तू जरा शांत राहा ना. करतोय ना आता तो करतोय. तुम्ही गप्प राहा. हॅलो हा एक मिनिट, तिचं नाव काय त्या देशपांडेचं? निकिता नाही तिचं हॅलो परिणिता का काय हॅलो परिणिता हॅलो देशपांडेचं घर का? ती निकिताची मैत्रीण आहे बघा. मी श्रीलेश तिचं- बोलतोय. हा मी श्रीलेश टिपरे बोलतोय. हा हो तर आली नाहीये निकिता घरी. अच्छा तिचा मोबाईल नंबर हो का? बरं तिचा काय मोबाईल नंबर? कुठे गेले? नाही नाही आम्ही सगळेच काळजी करत होतो म्हणून. बरं ओके बरं ती आल्यानंतर तिला फोन करायला सांगा. हो ओके बाय. अगं ती अडकली आहे ट्रेन मध्ये. मग तिच्याकडे होता का नाही number? मोबाईल वगैरे काही नाहीये. मी सांगितलंय फोन करा म्हणून ती आल्यानंतर. चला बघा आता टीव्ही. चला गाज काळजी. बातम्या लावायच्या आधी वाटेल ते लावून बसायचं नाही. अहो, जरा वेळ थांबा, नंतर बातम्या दिवसभर चालू असतात. हा कार्यक्रम आता नका भांडू तुम्ही थांबा. आई हॅलो एव्हरीवन. काय निकिता अगं किती उशीर. एक मिनिट. समीर मामा हा समीर. म्हणजे तोच तो. शिर्या मी इथे तुमची सगळ्यांची माफी मागायला आलोय. माफी? अरे तुला कल्पना आहे का तुझ्यामुळे इथे आम्हाला सगळ्यांना किती मनस्ताप झालाय ते? नाही पण माझा तसा हेतू नव्हता. आय मीन एखादी मुलगी आपल्याला आवडली आहे हे त्या मुलीला कळावं यासाठी ही सगळी धडपड होती. मला मान्य आहे की माझी पद्धत चुकीची होती आणि त्यामुळे जर तुम्हाला काही मनस्ताप झाला असेल तर आय एम सॉरी. ठीक आहे आबा अरे हे बघ त्याची चूक झाली आणि त्यांनी ती प्रामाणिकपणे कबूल केली. विषय संपला. फिनिश. ओके. मी याला सोडून आले. चल. हॅलो
काय झालंय? असं का बघताय माझ्याकडे? निकिता, हे सगळं काय होतं? सोल्युशन. सोल्युशन? हो, म्हणजे एवढा जो काही प्रॉब्लेम क्रिएट झाला होता त्याचं सोल्युशन. ते तुला कुठे सापडलं? सापडलं नाही, मी शोधलं. म्हणजे त्याचं जे लेटर आलं होतं त्याच्यावर त्याचा मोबाईल नंबर होता. मी डेअरिंग करून त्याला फोन केला आणि त्याला भेटले. अगं निकिता, अगं पुढे तर ऐक. मग मी त्याला सगळं एक्सप्लेन केलं आणि मग सगळं त्याला पटवून दिलं. काय ते? हेच की मी NRI आहे, मी लवकरच अमेरिकेला परत जाणार आहे. आणि ते त्यांनी सगळं ऐकून घेतलं. ऑब्व्हियसली मी त्याला पटवून दिलं आणि त्याला ते पटलं. मी त्याला असंही म्हणाले की इफ यू वॉन्ट वी कॅन बी गुड फ्रेंड्स. मग काय? मग तो म्हणाला ठीक आहे, मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या घरच्यांना सॉरी म्हणतो. बघ, अशी असतात मुलं. हे मला काय सांगतेस तू? बघ, तो इथला आहे ना म्हणून सुटलीस. नुसता इथला नाही तर इथल्या संस्कारात वाढलेला. हो खरंय. तू नेहमी विचारतेस ना संस्कार आणि संस्कृतीबद्दल इथल्या लोकांच्या, ती हीच. अगं तू पाहुणी आहेस या देशाची हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यानं तुला समजून घेतलं. कारण इथली संस्कृती सांगते की अतिथी देवो भव. हो. आणि बरं का निकिता, दिवसभर आम्ही तुझ्या या सगळ्या प्रकाराचं इतकं टेन्शन घेतलं ना, त्याच्या मागे हीच भावना होती. कळलं का? आता बोल. चुप, नो कमेंट्स. का बोलावंच लागेल? बोल बोल, चल बोल. आबा, काय बोलू? झालं गेलं गंगेला मिळालं. झालं गेलं गंगेला मिळालं. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.